झी 24 तास एक पाऊल पुढे। धुळ्यामधून संस्था चालकांच्या मनमानीमुळे धुळ्यातल्या जुन्नेरच्या मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाट्याला छळछावणीतलं जगणं आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जुन्नेरच्या राहुल खानवलकर मुकबधीर निवासी शाळेमधला प्रकार आम्ही सांगतो आहोत तुम्हाला। निवासी शाळेत 48 मुकबधीर मुलं शिकतायत। वीज कनेक्शन कापल्यानं 6 महिन्यांपासून ही मुलं अंधारात राहत आहेत, तर पुरेसं अन्नधान्य नसल्यानं या मुलांना अर्धपोटीच दिवस काढावे लागतायत। संस्था चालकांना 5 लाखांचा परिपोषण आहाराचा निधी हडप केल्यानं मुलांवर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे। जुन्नेरच्या खानवलकर मुकबधीर शाळेतला हा सगळा प्रकार आपण पाहतो आहोत। गेल्या कित्येक महिन्यांपासून इकडची वीज गायब आहे आणि हे अशा प्रकारे चिमणीच्या प्रकाशात या मुकबधीर मुलांना राहावं लागतं आहे। 6 महिन्यांपासून शाळा अंधारात आहे। 5 लाखांचा निधी संस्था चालकांना हडपल्याचं समजतं आहे आणि त्यामुळे मुलांवर उपाशी राहण्याची देखील वेळ आलेली आहे। पुरेसे अन्न मिळत नाहीये। या इथली अवस्था आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। संस्था प्रमुखांनी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी केली। प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या वेतनाच्या 20% रक्कम संस्थेला द्यावी अशी त्यांच्याकडून मागणी झाली, परंतु 20% रक्कम देणं अशक्य असल्यानं आम्ही ती मागणी त्यांची अमान्य केली आणि तेव्हापासून त्यांनी सर्व काही असुविधा निर्माण म्हणजे कोणत्याही प्रकारे शाळेकडे लक्ष न देता प्रचंड प्रमाणात असुविधा निर्माण केल्या। 1 किलो बटाटे 1 किलो कडधान्य या पद्धतीने दिले जातं आणि तेल मिरची देखील ह्या पद्धतीने दिले जाते आणि एवढं कमी दिलं जातं आणि आमच्याकडनं आमच्यावर दबाव आणून आम्हाला जास्तीत जास्त ते लिहिलं गेलं पाहिजे या पद्धतीने आम्हाला सांगितलं जातं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून। प्रशांत, काय हा सगळा नेमका प्रकार आहे? 6 महिन्यांपासून शाळा अंधारात आहे। संस्था चालकांना निधी हडपल्याचं समजतंय। मुकबधीर मुलांवर अक्षरशः छळछावणीत जगण्याची वेळ आल्यासारखं दिसतंय। काय अधिक माहिती आहे? हे मला निश्चितच हा छळछावणीसारखाच प्रकार आहे, कारण की गेल्या 6 महिन्यापासून हे मुलं आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, बोलू शकत नाही, ज्यांना काही ऐकायला येत नाही अशी मुलं या शाळेत आहेत आणि या मुलांना गेल्या 6 महिन्यांपासून अशा बिकट परिस्थितीत राहावं लागतंय, ज्या परिस्थितीत एखादा सामान्य माणूसही राहू शकत नाही। 6 महिन्यांपासून इथे वीज नाही, संध्याकाळी खुल्या आकाशात यांना जेवायला दिलं जातं आणि त्यानंतर या मुलांना शाळेच्या खोल्यांमध्ये बंद करण्यात येतं। तिथे ना पंख्यांची व्यवस्था आहे, ना विजेचे लाईट्स आहेत, कनेक्शनही 6 महिन्यांपासून सोडण्यात आलेलं आहे कायमस्वरूपी। नक्कीच प्रशांत, आमच्याशी असे संपर्कात राहा। आपल्याबरोबर आहेत काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे। आपण खानवलकर शाळेच्या अध्यक्षांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये। प्रशांत, आपण माहिती सांगत होतात, एकूणच सगळी जी अवस्था पाहिली तर या मुकबधिरांचं जीणं अतिशय असह्य केल्यासारखं आहे। पुरेसं अन्न त्यांना मिळत नाहीये, अंधारात त्यांना दिवस काढावे लागतायत। याबाबत शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी काही माहिती दिली आहे, काही उत्तर दिलंय? नाही, ही परिस्थिती इतकी भयंकर आहे की ही लोकांसमोर यावी आणि त्याच्यावरती लोकांनीच निर्णय घ्यावा आणि प्रशासनाने खडबडून जागं व्हावं या उद्देशाने आपण सुरुवातीला शाळेची ही भयानक परिस्थिती समोर आणलेली आहे। हिमाली, या शाळेमध्ये ज्या मुलांना जिथे थांबवलं जातं तिथे त्या खिडक्यांना साधे दरवाजेही नाही, म्हणजे मच्छरांपासून तर वेगवेगळ्या वन्यजीवांपर्यंत अशा अनेक त्रासाला इथल्या मुलांना तोंड द्यावं लागतंय। विशेष म्हणजे याच बाजूला मंदिर आहे, त्या मंदिरातलं मीटर मात्र संस्था चालकांनी चालू ठेवलेलं आहे आणि त्या भिंतीला भिंत लागून असलेल्या वसतिगृहातली लाईट तोडण्यात आलेली आहे। हेमाली, नक्की धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। निश्चितच धक्कादायक असा प्रकार आहे। मुकबधीर मुलांच्या शाळेत साधी वीज नाहीये गेल्या 6 महिन्यांपासून आणि संस्था चालकांनी निधी हडप केल्यामुळे या मुलांवर उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।